हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही मराठी वाक्ये बोलत असतो तीच मराठी वाक्ये मग इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते बघणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. आज रात्री मी तुला कॉल करू का? अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला एखाद्याला विचारत असतो, परमिशन घेत असतो की मी तुला आज कॉल करू का रात्री. मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये तुम्ही कसं बोलणार? तर बघा, सर्वात आधी तर हा प्रश्न आहे, त्यामुळे इथे क्रियापदाने याची सुरुवात होणार आहे. शूड आय, मीसाठी आपण इथे वापरलं आहे आय. आणि कॉल करू म्हणजेच फोन करू का, या फोन करणे किंवा कॉल करणे असं आपण म्हणत असतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत शूड आय कॉल, आणि तुला म्हणून त्यासाठी यू. आणि आज रात्री त्यासाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये टू नाईट. बघा, शूड आय कॉल यू टू नाईट. अशा प्रकारे मग हा जो प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, तो इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट होणार आहे. त्यानंतर आता इथे बघा, उद्या सकाळी फोन कर. एखाद्या व्यक्तीला आपण असं विचारल्यानंतर तो एखाद्या वेळेस असं उत्तरसुद्धा देऊ शकतो की उद्या सकाळी फोन कर. किंवा एखाद्याने आपल्याला विचारलं तर आपण असं उत्तर देऊ शकतो की उद्या सकाळी फोन कर. मग आता हे जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. मग आता हे कसं बोलणार आपण? फोन कर त्यासाठी कॉल मी, म्हणजे मला फोन कर. केव्हा? उद्या सकाळी. म्हणून आपण हे उद्यासाठी टुमारो आणि सकाळसाठी मॉर्निंग. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्लिश ट्रान्सलेट झालेलं आहे. कॉल मी टुमारो मॉर्निंग, उद्या सकाळी फोन कर किंवा मला उद्या सकाळी फोन कर. म्हणून आपण इथे घेतलं आहे कॉल मी टुमारो मॉर्निंग. त्यानंतर नेक्स्ट बघा, मी तुमच्याशी कसा संपर्क साधू. बघा, आता आपण अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेला विचारत असतो की मी तुमच्याशी कसा संपर्क साधू. कसा म्हणजे हेच प्रश्न आहे आणि WH टाईपचा क्वेश्चन आहे. मग कसा, कशी, कसे यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरत असतो. म्हणून आपण सुरुवात इथे करणार आहोत प्रश्नार्थक शब्द हाऊ. आणि शकतो, कसा संपर्क साधू म्हणून आपण इथे, किंवा साधू शकतो म्हणून आपण इथे कॅनचा उपयोग करणार आहोत शकणे यासाठी. हाऊ कॅन. त्यानंतर आपण घेणार आहोत मीसाठी आय, संपर्क कॉन्टॅक्ट. आणि तुमच्याशी किंवा तुझ्याशी म्हणून त्यासाठी आपण घेतो इंग्रजीमध्ये यू. हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू. बघा, अशा प्रकारे हा प्रश्न मग इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेला आहे. मी तुमच्याशी कसा संपर्क साधू, हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्ही परत कधी येणार आहात. बघा, हा सुद्धा इथे प्रश्न आहे आणि इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द कधी हा आलेला आहे. म्हणजे इथे प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे. मग कधीसाठी आपण वापरत असतो व्हेन. म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने व्हेन, या प्रश्नार्थक शब्दाने. व्हेन आर, आणि तू किंवा तुम्हीसाठी आपण वापरत असतो यू. व्हेन आर यू येणार आहात. येण्यासाठी आपण कम वापरतो. इथे येणार आहात म्हणून इथे घेणार आहोत आपण कमिंग बॅक. आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, वेन आर यू कमिंग बॅक, तुम्ही परत कधी येणार आहात. अशा प्रकारे हा प्रश्न इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेला आहे. वेन आर यू कमिंग बॅक. नंतर नेक्स्ट आहे, तुझ्याकडे गाडी आहे का. बघा, किंवा तुमच्याकडे गाडी आहे का, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो. मग आता एखाद्याकडे एखादी वस्तू असणे यासाठी आपण या क्रियापदाचा वापर करत असतो. आणि हे वर्तमान काळातला प्रश्न आहे. म्हणून याची सुरुवात हे इथे हो किंवा नाही असे याचे उत्तर येणार आहे. व्हर्बल क्वेश्चन आहे म्हणून याची सुरुवात होणार आहे डू. तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे त्यासाठी आपण वापरणार आहोत यू. डू यू हॅव. तुमच्याकडे आहे का किंवा तुझ्याकडे आहे का, का आहे का, तर इथे विचारलेलं आहे गाडी. म्हणून आपण इथे घेणार आहोत एक कार किंवा बाईक, स्कूटी, काही पण तुम्ही इथे वापरू शकता. डू यू हॅव अ कार, डू यू हॅव अ बाईक, डू यू हॅव अ स्कूटी, अशा प्रकारे तुम्ही इथे चेंज करू शकता. डू यू हॅव अ कार. नंतर नेक्स्ट आहे, तू पुन्हा तिथे जाशील का. बघा, हा सुद्धा इथे प्रश्नच आहे. आता इथे सुद्धा याचं सुद्धा उत्तर कसं येणार आहे, हो किंवा नाही अशा स्वरूपाचं.
म्हणून आपण इथे प्रश्न वूडने सुरुवात करणार आहोत या प्रश्नाची. वूड तूसाठी आपण वापरणार आहोत यू. वूड यू जाशील का म्हणजे जाण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत गो. वूड यू गो तू जाशील का कुठे तिथे. तिथेसाठी आपण इथे वापरणार आहोत देअर. वूड यू गो देअर तू तिथे जाशील का. आता इथे एक शब्द आपला राहिलेला आहे इथे पुन्हा, म्हणून आपण इथे अगेन हा शब्द वापरणार आहोत पुन्हासाठी. शेवटी देणार आहोत आपण क्वेश्चन मार्क. वूड यू गो देअर अगेन तू पुन्हा तिथे जाशील का. अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. तू पुन्हा तिथे जाशील का. वूड यू गो देअर. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेला आहे. आता इथे नेक्स्ट सेंटेन्स बघा. मी त्याला आधीच ओळखत होतो किंवा ओळखत होते. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स मग तुम्ही इंग्रजीमध्ये कसे ट्रान्सलेट करणार तर इथे मीसाठी इथे आपण घेत असतो आय हॅड ऑलरेडी म्हणजेच आधीच साठी आपण इथे ऑलरेडी हा शब्द वापरला आहे. ओळखणे त्यासाठी आपण इथे वापरतो नो, पण इथे नोन आलेला आहे कारण हे पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे. आय हॅड ऑलरेडी नोन आणि त्यालासाठी आपण इथे वापरणार आहोत हिम. आय हॅड ऑलरेडी नोन हिम मी त्याला आधीच ओळखत होतो. बघा आता हे वाक्य अर्थातच पूर्ण भूतकाळातलं आहे आणि पूर्ण भूतकाळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना कशी असते ते सुद्धा आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. काळ कसा ओळखायचा, त्या काळानुसार त्याचं इंग्रजी स्ट्रक्चरनुसार मग इंग्रजी ट्रान्सलेशन कसं करायचं मराठी वाक्यांचं ते ऑलरेडी आपण सर्व शिकलेलो आहोत. त्यामुळे आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांची इथे प्रॅक्टिस करणार आहोत. मी त्याला आधीच ओळखत होतो. आय हॅड ऑलरेडी नोन हिम. अशा प्रकारे हे इंग्रजीत वाक्य मग येणार आहेत. आता नेक्स्ट बघा इथे प्रश्न आहे क्वेश्चन आहे. ती कुठे गेली होती. बघा आता इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कुठे. मग कुठेसाठी आपण इंग्रजीतून प्रश्नार्थक शब्द काय वापरतो कुठेसाठी फेअर. म्हणून इथे प्रश्नाची सुरुवात होणार आहे फेअरने. फेअर नंतर हॅड. इथे सुद्धा हा जो प्रश्न आहे तो सुद्धा पास्ट परफेक्ट टेन्समधला आहे म्हणजेच पूर्ण भूतकाळातला हा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्ण भूतकाळामध्ये प्रश्नाची रचना प्रश्न जर असला तर त्याची रचना कशी असते त्या रचनेनुसारच आपण इथे हा प्रश्न बनवणार आहोत. फेअर हॅड नंतर घेणार आहोत सब्जेक्ट तो आहे ती म्हणजे सी आणि गेली म्हणजे जाणे. पूर्ण काळामध्ये आपण जे क्रियापद असते त्याचा तिसरं रूप वापरत असतो. गेली म्हणजे जाण्यासाठी गो वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत गॉन. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा वेअर हॅड सी गॉन ती कुठे गेली होती. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.